रात्री यायला थोडा उशीर झाला, मग भाजीपाला काही आणला नाही. मग म्हटलं चला एकदा ट्राय तरी करून बघूया. मग फ्लिपकार्टवरून थोडं साहित्य मागवलेलं. ओ हे काय दिलं आहे मला सॉरी, इग्नोर करा अशा गोष्टी. कांदा, टोमॅटो आणि रवा मागवला आपण. आणि अजून काय काय आहे, मिरची, फ्रेश व्हेजिटेबल्स आल्या सगळ्या. आता आपण रवा घेऊयात. आता तुम्ही म्हणत असाल काय बनवते, तर बघत राहा, इंटरेस्टिंगच आहे. कधी कधी भूक लागलेल्या पोटासाठी थोडा जुगाड करावा लागतो, मग असं काहीतरी बनून जातं आपल्याकडून. मग तर यासाठी लागणारं साहित्य: कांदा, कोथिंबीर, पुदिना, बारीक चिरलेली मिरची, जी आपल्याला सोसेल तेवढीच घ्यायची. तर आपली तयारी तर झालेली आहे. सगळं साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घेतलं. तर आता हे सगळं साहित्य या रव्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये टाकायचं परत जिरा आणि दही जास्त टाकायचं आणि मीठ टाकलं त्यामध्ये. परत आता आपण याला मिक्स करून घेऊयात. लागेल तसं पाणी घालायचं आणि बॅटर असं करून घ्यायचं. मग सेट करायला ठेवून देऊयात त्याला 10 मिनटात. तर आता भूक तर कंट्रोल होत नाही, मग तवा ठेवला आणि हे बॅटर टाकलं तव्यावरती. असं पसरवून घ्यायचं बॅटर छानपैकी. मग आपल्या भूमितीच्या सरांनी शिकवल्यासारखं वर्तुळ करून घ्यायचं. मग झाकण्यासाठी त्याला एक तवा ठेवला आहे मी, कारण की ताट भासतं, मग थोडासा असं जुगाड. मग त्यामध्ये आता आपण हे आता सिक्रेट टाकलं आहे, चिकन मसाला वरून स्प्रिंकल केला आहे. छान चव लागते त्याची. एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता रंगरंगोटीचं काम चालू झालेलं आहे. आपल्यातला शेफ थोडासा जागा करून मग आता हे गरम गरम रवा उत्तप्पा रेडी केला आहे. मग त्याला असं सजवलं मस्तपैकी. तर कसं वाटतं आहे तुम्ही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपल्या आजचे जज आपले नवरोबाईंना टेस्ट करायला देऊयात आणि रिॲक्शन बघूयात. वेट अँड वॉच. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है.